पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठवलं आणि यावेळी केंद्रस्थानी होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत। भारतीय युवक भरकटलेला आणि मंद झालाय। जय श्रीराम या शब्दांनी सोशल मीडियावर अक्षरशः स्फोट घडवला। एका बाजूला भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या, तर दुसऱ्या बाजूला राऊत समर्थकांनी या विधानाचा वेगळा अर्थ सांगत बचाव करण्याचा प्रयत्न केला। पण प्रश्न असा निर्माण झाला की भारतीय युवकांना मंद म्हणण्यामागे नेमकं काय होतं? हा केवळ राजकीय टोला होता का, की त्यामागे देशातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर भाष्य करणारा प्रयत्न होता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय श्रीराम या घोषणेचा उल्लेख करून राऊतांनी नेमकं कोणाला लक्ष केलं होतं? नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। संपूर्ण वादाची सुरुवात झाली एका सोशल मीडिया पोस्टमधून। राऊतांनी रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचं एक वाक्य पोस्ट केलं, जर तुम्हाला एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा। हे वाक्य पोस्ट करून त्यांनी कंसात लिहिलं, सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय, जय श्रीराम। बस एवढंच, पण या काही शब्दांनी संपूर्ण राजकीय वातावरण तापलं। ही पोस्ट व्हायरल होताच भाजप नेत्यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल सुरू केला। भाजपचे नेते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावरून जोरदार प्रत्युत्तर दिलं। त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की भारतीय युवकांना मंद म्हणणाऱ्यांनी आधी वास्तव पाहावं। बन यांनी युवकांच्या यशाची मोठी यादी मांडली। ते म्हणाले, आजचे युवक स्टार्टअप उभारत आहेत, चंद्रावर मोहिमा पाठवत आहेत, सीमेवर देशाचं रक्षण करत आहेत आणि मतदानातून योग्य निर्णयही घेत आहेत। युवक भरकटलेले नाहीत, तर त्यांनी नैराश्याचं राजकारण नाकारलं आहे। या प्रतिक्रियेनंतर हा वाद आणखी भडकला। राजकारणात जय श्रीराम हा घोष अनेक वर्षापासून भावनिक आणि राजकीय मुद्दा राहिला आहे। अयोध्येतील राम मंदिर आंदोलनानंतर हा घोष देशभरात एका सांस्कृतिक आणि राजकीय ओळखीचं प्रतीक बनला। आजही अनेक राजकीय सभा, मोर्चे, निवडणूक प्रचार किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये जय श्रीराम ऐकायला मिळतं। काहींसाठी तो श्रद्धेचा विषय आहे, तर काहींसाठी तो राजकीय प्रतीक बनला आहे। याच घोषणेचा उल्लेख करून राऊतांनी भारतीय युवकांवर टीका केल्याचे संतापाची लाट उसळली। अनेकांनी विचारलं की जय श्रीराम म्हणणं म्हणजे युवक भरकटले आहेत का? हा प्रश्न सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला। या वादामागे फक्त एक पोस्ट नाही, तर महाराष्ट्रातील बदलतं राजकारणही आहे। एकेकाळी हिंदुत्वाचा चेहरा मानला जाणारी शिवसेना आज भाजपच्या विरोधात उभी आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जय भवानी, जय शिवाजी आणि जय श्रीराम हे घोष शिवसेनेच्या राजकारणाचा भाग होते। पण आता उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष इतका तीव्र झाला आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। भाजपकडून सातत्याने असा आरोप केला जातो की उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्वाची भूमिका सोडली आहे आणि अशा वातावरणात राऊतांची पोस्ट भाजपला मोठं राजकीय हत्यार मिळाल्यासारखी ठरली। सोशल मीडियावरही या मुद्द्यावर जबरदस्त चर्चा सुरू झाली। काही लोकांनी राऊतांचं समर्थन करत म्हटलं की त्यांनी जय श्रीराम याचा अपमान केलेला नाही, तर आंधळ्या भक्तीवर प्रश्न उपस्थित केला आहे। तर दुसऱ्या बाजूला अनेकांनी त्यांच्यावर हिंदू भावना दुखावल्याचा आरोप केला। काही ठिकाणी हॅशटॅग जय श्रीराम आणि हॅशटॅग संजय राऊत हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले। फेसबुक, एक्स आणि यूट्यूबवर हजारो पोस्ट आणि व्हिडिओ बनवू लागले। अनेक राजकीय विश्लेषकांनी याकडे 2026च्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहायला सुरुवात केली। भाजप नेत्यांनी राऊतांच्या विधानाचा थेट संबंध राष्ट्रवादीशी जोडला। त्यांनी सांगितलं की भारतीय युवक आज जगात भारताचं नाव उंचावत आहेत। चांद्रयान मोहिमेपासून ते स्टार्टअप क्रांतीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात युवकांनी स्वतःचं सामर्थ्य सिद्ध केलं आहे। अशा वेळी त्यांना मंद म्हणणे म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान असल्याचं भाजपने म्हटलं। विशेष म्हणजे जय श्रीरामचा उल्लेख करून केलेल्या टीकामुळे हा मुद्दा केवळ राजकीय राहिला नाही, तर भावनिक बनला। या संपूर्ण वादात एक गोष्ट स्पष्ट दिसून आली, सोशल मीडिया आता केवळ मत व्यक्त करण्याचं माध्यम राहिलेलं नाही। एका पोस्टमुळे संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघू शकतं। राऊतांच्या पोस्टनंतर अनेक न्यूज चॅनेल्सवर डिबेट सुरू झाल्या। भारतीय युवक खरोखरच भरकटले आहेत का? धार्मिक घोषणा आणि राजकारण याचं नातं काय? नेत्यांनी सोशल मीडियावर मर्यादा पाळायला हव्यात का, असे प्रश्न चर्चेत आले। काही विश्लेषकांनी या प्रकरणाचा वेगळाच अर्थ लावला। त्यांच्या मते राऊतांचा उद्देश युवकांवर थेट टीका करण्याचा नव्हता, तर युवक सोशल मीडियावर आणि धार्मिक भावनांमध्ये इतके गुंतले आहेत की बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि अर्थव्यवस्था यांसारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे। हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण त्यांनी वापरलेली भाषा इतकी तीव्र होती की संपूर्ण फोकस मूळ मुद्द्याऐवजी मंद आणि जय श्रीराम या शब्दांवर गेला।
राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर भाजपला या वादाचा फायदा होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कारण धार्मिक भावना आणि युवकांचा स्वाभिमान हे दोन्ही मुद्दे अत्यंत संवेदनशील आहेत. भाजपने लगेच या मुद्द्याला राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाशी जोडून आक्रमक भूमिका घेतली. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून या विधानाचं नुकसान नियंत्रण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. काही नेत्यांनी सांगितलं की राऊताचा हेतू वेगळा होता आणि त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. पण हा वाद इथेच थांबला नाही. अनेकांनी जुनी विधानही बाहेर काढायला सुरुवात केली. यापूर्वीही संजय राऊतांनी जय श्रीराम संदर्भात अपविरोधिक वक्तव्य केल्याचं व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल झाले. काहींनी एलपीजी गॅस आणि महागाईवर केलेल्या त्यांच्या जुन्या टोमण्यांचे व्हिडिओ पुन्हा शेअर केले. त्यामुळे भाजप समर्थकांनी ही पहिली वेळ नाही असं म्हणत त्यांच्यावर आणखी टीका केली. दरम्यान युवकांमध्ये या विषयावर दोन गट पडलेले दिसले. काही युवकांनी राऊतांना समर्थन दिलं आणि सांगितलं की आजचा युवक खरोखरच सोशल मीडिया ट्रेंड, धार्मिक ध्रुवीकरण आणि राजकीय प्रचारात अडकला आहे. तर दुसऱ्या गटाने सांगितलं की युवकांना कमी लेखणं चुकीचं आहे. आजचा भारतीय युवक जगभरात भारताचं प्रतिनिधित्व करत आहे आणि त्याला मंद म्हणणं स्वीकारार्ह नाही. या वादामुळे महाराष्ट्रातील राजकारणात आणखी ध्रुवीकरण वाढण्याची शक्यता आहे. आधीच मराठी अस्मिता, हिंदुत्व, बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवर राजकीय संघर्ष सुरू आहे. आता यात युवक आणि धार्मिक घोषणांचा मुद्दा जोडला गेल्याने आगामी निवडणुकांमध्ये हा विषय पुन्हा पुन्हा समोर येऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकरणात जय श्रीराम या घोषणेची राजकीय ताकद पुन्हा एकदा दिसून आली. काही शब्दांचा उल्लेख झाला आणि संपूर्ण देशभरात प्रतिक्रिया उमटल्या. श्रद्धा, राजकारण आणि सोशल मीडिया यांचं मिश्रण किती प्रभावी ठरू शकतं याचं हे मोठं उदाहरण मानलं जात आहे. आज प्रश्न फक्त संजय राऊतांच्या पोस्टचा नाही, प्रश्न आहे भारतीय राजकारण कोणत्या दिशेने चाललंय याचा. युवक खरंच विचार करणं विसरत आहेत का, की ते आधीपेक्षा अधिक जागरूक झाले आहेत? धार्मिक घोषणा आणि राष्ट्रवाद याचं समीकरण कुठंपर्यंत योग्य आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर शब्द वापरताना मर्यादा पाळायला हव्यात का? कारण एका पोस्टने केवळ वाद निर्माण झाला नाही, तर समाजातील विचारसरणींची दरी किती वाढली आहे हेही पुन्हा एकदा दाखवून देईल. महाराष्ट्रात आणि देशभरात आता या प्रकरणामुळे पुढे कोणती प्रतिक्रिया येते, कोणते नेते उघडपणे भूमिका घेतात आणि हा मुद्दा निवडणुकांपर्यंत पोहोचतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आणि शेवटी हा वाद फक्त जय श्रीराम विरुद्ध संजय राऊत इतकाच मर्यादित नाही. हा वाद आहे विचारांचा, राजकारणाचा, युवकांच्या मानसिकतेचा आणि सोशल मीडियाच्या ताकदीचा. एका पोस्टने निर्माण केलेलं हे राजकीय वादळ आता किती रूप घेणार हे येणारा काळच ठरवणार आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.